परमार्थात जेव्हा सुख शब्द येतो त्याला सर्व शब्द जोडल्या जातो. आता हे सगळी महाराज मंडळी आहे, इथं कीर्तन करणं म्हणजे पावसात मोठ धरणच आहे बाबा. मी सांगितलं साहेबांनी एवढे महाराज आणले की 4 महिने सप्ताह होईल, सकाळ संध्याकाळ कीर्तन होईल तरी महाराज संपणार नाही, इतके महाराज या ठिकाणी आलेले. आनंद आहे. कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या, एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करण्याची ताकद एका विषयामध्ये. एका विषयात एकच इंद्रिय तात्पुरतं. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल फक्त नाकाला सुख आहे, कानाला नाही. गायन असू द्या फक्त कानाला सुख आहे, जिभेला नाही. जिलबी असू द्या फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असू द्या फक्त त्वचेला सुख आहे, बाकीच्या इंद्रियाला नाही. एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमात्मा आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही डोळ्याला सुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख, हे घे माझे वाचे. सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून म्हटलंय सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व इंद्रियाला सुखी करतो म्हणून परमात्म्याला म्हणतात सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देहीवर. म्हणून सर्व शब्द सापडेल तुम्हाला. तुका म्हणे माझ्या याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख आहे भिवरीच्या तिरी आमोची पंढरी काम धेनो, बागले आमज हातील कडे त्यांचे आणि जोडे. सर्व सुख नाही ओवी पहा तरी अवधान एकले दिजे. मग सगळे पाठ आहे तुम्हाला. सर्व सर्व कशाला म्हणतात? असत तस्य सतत शैव सर्वस्य प्रभवाप्ययत सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वमेनं प्रचक्षते. आणि ते सर्व सुख जर कुठे असेल तर संतांच्या जवळ आहे. संतांची देखील चरणा येथेची वाळवली संतांची देखील चरणांमुळे, संतांची देखील चरणांमुळे. येथेची वाळवली संतांची देखील चरणांमुळे, संतांची देखील चरणांमुळे. सर्व सुखे आजी बस इथेच आहे. सर्व सुखे आजी येथेची वळली. हे सगळे संतच आहे. टाळ घेऊन उभे असलेले, इकडे उभे असलेले, हे बसलेले महात्मे. संतांची देखील चरणांबुजे सर्व सुख. बरं करायचं सर्व सुख. पण ते सुख तुम्हाला प्राप्त झालं कसं? महाराज म्हणतात त्याच्या करता आम्ही व्यवहार सुखाचा केला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहार
व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे 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 व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला